नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. श्री क्षेत्र पिंपळनेर येथील मानाच्या असलेल्या संत निळोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. प्रस्थानाचे कीर्तनानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते पादुका पूजन झाले. त्यानंतर पालखी समोर महाआरती झाली. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष एरेकर, वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पाटील, संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, संत निळोबारायांचे वंशज व सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशीर, देवस्थान ट्रस्ट व सेवा मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांसह लाखो भाविक भक्त उपस्थित होते. या पालखीची 150 वर्षाची परंपरा असून मानाच्या सोहळ्याचे 9वे वर्ष आहे. निळोबारायांच्या या सोहळ्याला आज अक्षरशः भक्तीचा महापूर आला होता. पाहुयात हा नयनरम्य सोहळा. याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. जय देव आरती वाळतो पाद पदवी. जय देव नाशिवंत संसारा सोडिले पाणी. भावे आराधीला एक चक्र पाणी. आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होत आहे. त्यानिमित्ताने आज मी जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने निळोबारायांचा आशीर्वाद घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या माझ्या सर्व वारकरी माऊलींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वारकऱ्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व पांडुरंग भगवान विठ्ठल त्याच्या इच्छा पूर्ण करो. आपल्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस हो आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती नांदो ही मी विठ्ठलाच्या चरणी आणि निळोबारायांच्या चरणी आज सगळ्यांच्या वतीने प्रार्थना केलेली आहे. सर, वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय केलं? वारकऱ्यांच्या सुरक्षा दृष्टीने, वारकऱ्यांच्या सोयीसुविधाच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षापासून खूप चांगलं मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवलेलं आहे. साधारणतः 3 महत्त्वाच्या पालख्या ज्या मानाच्या आहेत आणि बाकीच्या 275च्या जवळपास छोट्या मोठ्या पालख्या आणि दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. या पूर्ण पंढरपूरच्या गर्दीमधला 3 लाख भाविक आपल्या जिल्ह्यातला असतो. म्हणून पंढरपूरला जाणाऱ्या आमच्या जिल्ह्यात जे काही प्रमुख 2-3 मार्ग आहेत त्या सर्व रस्त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिण्याचं पाणी असेल, शौचालय असेल, आरोग्याची सुविधा असेल आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना सांगून आपण पूर्ण रोड जो आहे तो आपण पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. आणि कुठल्याही वारकऱ्याला जाताना रस्त्यावर कुठलीही अडचण येणार नाही याची देखील आपण प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतलेली आहे. आदरणीय सालीमठ साहेब, आदरणीय अण्णासाहेब हजारे, वारकरी परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल पाटील, सीओ साहेब आशिष एरेकर साहेब, सर्वांनी या ठिकाणी येऊन पालखीची महापूजा, शासकीय महापूजा झाली. पालखीचा नारळ फोडला. त्याबद्दल संस्थानचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचे जाहीर आभार मानतो. त्याचबरोबर आदरणीय विठ्ठल पाटील यांनी आणि महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याबरोबर प्रश्न मांडून सगळ्या दिंड्यांना 20,000 रुपयाचं अनुदान यावर्षी केलंय. आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा 2,67,00,000 रुपयाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारांकडे पाठवलेला आहे. ते सुद्धा पुढच्या काळामध्ये पैसे येतील
आणि वारकऱ्यांच्या सुखसुविधा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेत. या वर्षी आदरणीय कलेक्टर साहेबांनी फिरते शौचालय, पाण्याचे टँकर, अँब्युलन्स, पोलीस बंदोबस्त, आरोग्य विषयाच्या सगळ्या औषधं, डॉक्टर्स अनेक सुविधा पुरवल्या. त्यामुळे कलेक्टर साहेबांचे विशेष आभार या ठिकाणी मानतो. आणि महाराष्ट्र शासनात या वर्षी सगळ्यांना मला सांगायचं आहे, गेल्या वर्षी कलेक्टर साहेबांनी इथल्या विकासासाठीचा आराखडा 7 कोटीचा तयार केला होता. तो तयार केलेला प्रस्ताव राज्याच्या मंत्र्यांकडे, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांकडे पाठवला आणि दादांनी गेल्या आठवड्यात 3,51,00,000 रुपयाचा निधी कलेक्टर साहेबांच्या आग्रह खातर पिंपळनेरला वर्ग केला. त्याबद्दल अजितदादा आणि आदरणीय कलेक्टर साहेब, सीओ साहेब यांचे सर्वांचे संस्थांच्या वतीनं जाहीर आभार, धन्यवाद. पंढरीका निघतो आता. बोला पुंडरीका वरदा हरी.